बिग बॉस मराठी मी रिव्ह्यू लवकरच करणार आहे, पण त्याआधी तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज द्यायची. ब्रेकिंग न्यूज द्यायची. सागर उमेदवार झाला कॅप्टन्सीचा आज. त्याच्याबद्दल आपण थोड्या वेळात खूप चर्चा करणार आहे, बोलणार आहे, बिंदास सगळं मी सांगणार आहे तुम्हाला. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं, सागरला तो उमेदवारी मिळाली आणि नंतर दुसऱ्या उमेदवारीसाठी ह्या चौघीजणी लढणार आहे. कोण? तन्वी, रेवा, दीपाली आणि अनुश्री. तर यापैकी रेवा जिंकलेली आहे, म्हणजे उमेदवारीचा टास्क. आणि त्यानंतर रेवा अजून तिच्यासोबत कोण जिंकलं माहीत नाही, पण त्यानंतर कॅप्टन्सी टास्क जिंकून रेवा झाली आहे घरात कॅप्टन आणि थेट गेली बाई फिनाले वीकमध्ये. काय बोलू यार, काय ट्विस्ट आला हा. म्हणजे रेवा या वीकमध्ये एविक्ट होईल नाही होईल मला माहिती नाही, पण एविक्ट नाही झाली तर हे बघा ती एविक्ट होणार होती. मला माहिती नाही आता बिग बॉस काय करतील, या वीकला कोणाला एविक्ट करतील. मग ह्या वीकमध्ये सागरचं एविक्शन होईल का, मोठा प्रश्न आहे हा. कारण रेवा कॅप्टन झाली का रेवालाच काढता. कारण बिग बॉस असं म्हणू शकता, रेवा तुम्ही जरी कॅप्टन झाला आहात पण ही इम्युनिटी पुढच्या वीकसाठी होती, पण या वीकमध्ये तुम्ही एविक्ट होत आहात. असं काही होऊ शकतं का, असं काही ऐकायला मिळेल का आपल्याला. पण सगळ्यात मोठी बातमी आत्ताची या घडीची हीच आहे का रेवा कौरासे घरात कॅप्टन झाली आहे, शेवटची कॅप्टन झाली आहे आणि थेट ती फिनाले वीकमध्ये गेली भाई. हो, फिनाले वीकमध्ये डायरेक्ट एंट्री केली आहे रेवा कौरासेने. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. म्हणजे यार बघा ना, आपण या तिन्ही वाईल्ड कार्डमध्ये रेवाला डम समजत होतो आपण, म्हणजे इवन ऑडियन्स मी म्हणेन. कारण रेवानी सहजासहजी ती चावी प्राजक्ताला दिली, मग त्यानंतर ती विशालनी घेतली. आणि संस्कृतीची तर गेलीच होती. आणि संकेत खूप स्मार्ट प्ले करत होता, म्हणजे संकेत गेला, संस्कृती गेली आणि रेवा राहिली यार. आणि रेवा मी काय म्हणू यार, तिचं नशीब म्हणू की काय म्हणू. तुम्हाला एक सांगू, ही मुलगी खेळती आहे पण खूप स्ट्रॉंग गेम नाही आहे, पण खूप वीक पण गेम नाही आहे. लेट मी टेल यू. तिने राखीकडनं फुटेज घेतलं एवढ्या 1-2 हप्त्यात, भरपूर कपडे फाडणं असो किंवा मग धक्कामुक्की असो काही असो, त्या गोष्टी झाल्या. आणि त्यानंतर ती खेळली थोडी, पण तिच्यापेक्षा स्ट्रॉंग कोण होता? संकेत. तो सुद्धा बाहेर गेला, इवन संस्कृती बाहेर गेली. पण रेवा आता थेट फिनाले वीकमध्ये जाते यार. त्याच्याबरोबर मी म्हणेल तिचं लक पण आहे. आणि तिने मला असं नेहमी वाटतं का तिने काटा टीम चॉईस केली, ती राकेशबरोबर खेळली, त्याच्यामुळे ना बिग बॉस तिला वाचवत गेली. हे पण एक मोठं कारण आहे त्याच्यामागे. पण रेवा टास्क भारी खेळते याबद्दल काही डाऊट नाही. मधमाशांचा टास्क बी खूप भारी खेळला होता तिने. आणि आत्ताचा टास्क पण मला वाटतं तिने झेंडे काढले आणि कॅप्टन झाली आहे इथे रेवा. सो मला तर उत्सुकता आहे उद्या टास्क बघायची. आता यावर तुमचं काय म्हणणं आहे यार. रेवा घराची कॅप्टन झाली आहे आणि थेट फिनाले वीकमध्ये गेली आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि रिव्ह्यूमध्ये लवकरच भेटू.